या कार्यक्रमाचे आयोजक आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सोलापूर शहरात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याचे नियोजन, बैठक व्यवस्था आणि नेते मंडळी मंचावर आल्यानंतर कोण सत्कार करेल इतकेच काय तर मंचावर कोणाचे भाषण होतील या सर्वांची स्क्रिप्ट खुद्द आमदार प्रणिती शिंदे यांनीच लिहिली होती। या महानिर्धार मेळाव्याच्या प्रसंगी मंचावर करण्यात आलेली बैठक व्यवस्था देखील विशेष होती। याचा प्रत्यय यावेळी दिसून आला। मंचाच्या पहिल्या रांगेची पहिली खुर्ची ही जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांच्या नावे राखून ठेवण्यात आली होती। त्यांच्या बाजूला दुसरी खुर्ची माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची जागा निश्चित करण्यात आली, तर तिसऱ्या खुर्चीवर माजी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांना राखीव ठेवण्यात आली होती। पण नियोजनामध्ये जिल्हाध्यक्षांना देण्यात आलेली खुर्ची ही मुख्य कार्यक्रमापासून वेगळी ठेवल्यासारखी वाटत असल्यामुळे म्हणून की काय जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील मधूनच उठून गेल्याचे चित्र पाहावयास मिळाले। मोहिते पाटील यांच्या हस्ते पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी नाव पुकारले असताना ते पाटील मंचावर नसल्याने भुवया उंचावल्याचे पाहावयास मिळाले। जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील हे काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यातून का उठून गेले? मोहिते पाटील हे का नाराज झाले? निर्धार मेळाव्याच्या नियोजनात मोहिते पाटील यांना विश्वासात घेतले नव्हते का? राज्यात बडे नेते आलेले असताना जिल्हाध्यक्षांना अशी वेगळी वागणूक का दिली जाते? जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे का, असा सवाल आता कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे।